शुभम फळाले जेवायला डायरेक्ट कंपनीचं झालं का तू इकडं? चला मंडळी, आता इथे आपण सुरुवात केली भाकऱ्या बनवायला. ओके, आणि पोरं पण आले जेवायला बाहेर. शुभम, चिन्मय त्यांना सांगितलं आता हाताने घ्या जेवायला बरं. ह्या बघा इथे आपल्या भाकऱ्या होत आहेत मंडळी. हे बघा धुळोरा धुळवड चावल बघता टेरिसवर उरलं तर चावल टेरिसवर खाली. आणि जेवणामध्ये आहेच मस्त भाकऱ्या, आमलेट बनवले आणि ते बोंबली बनवले खूप दिवसाच्या नंतर लसूण कांद्यावरती. ओके, इथे झावले पण पडले झाडावरून ना, आपल्याला खरा तर बनवायला कामी येईल तर ती. तो तिकडं मस्त सुट्ट्यांचा आनंद घेते. भाऊ मेच्या सुट्ट्या लागल्या भाऊला, जसं शाळेंच्या पोरांना सुट्ट्या लागतात तुझ्या भाऊला सुट्ट्या लागल्या. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज शुक्रवार आहे आणि छानशी सकाळची वेळ आहे आणि आता मी आली आहे टेरेसवर. आज आपल्या टेरेसवरून आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता एकदम भारी निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आणि आजचं वातावरण म्हणजे छान, एकदम क्लीन आहे आजचं वातावरण. कडक ऊन येते, मग थोड्या वेळात सावली येते. तर जे काही काल रात्री तांदूळ आपण आणले होते रॅशनवरून, तर तेच आज धुतलेले आहेत. आणि तांदूळ, गहू, कडधान्य, सुकी मासली जे काही आहे ते आता टेरेसवर मी सुकायला घेऊन आलेली आहे. आणि आता जे काल तांदूळ आणले होते ते आज सकाळी तांदूळ धुतलेत मी. ते 50 किलो सगळेच धुवून टाकले, 50 किलो जेवढे धुवायचे होते तेवढे. आणि मग आता आम्ही टेरेसवर सुकायला लावलेले आहेत. अजून भरपूर तांदूळ, गहू वरती आणायचे आहेत. तर चला, आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू. जे काय मी धुवून ठेवले होते ना आधी, पण ते पण आता सुकायला टाकलेत. तिथे लाल तांदूळ पुन्हा बरं आज उन्हामध्ये सुकवते एक दिवस आणि मग लगेच दळूनच आणते ते. नाही तर पावसाळ्यामध्ये उगीच नको पाणी वगैरे लागायला काय. आणि ते हे गहू पण टाकल्यात सुकायला. साफ नाही केले, जसे आणले आणि लगेच उन्हात सुकायला टाकले. ते संध्याकाळी मस्त चालून वगैरे ठेवेल साफ करून सगळं डब्यामध्ये भरून. तिथे मिरच्या आपल्या सुकत आहेत आणि ते तांदूळ ठेवायच्या ज्या काही टाक्या आहेत आपल्याजवळ त्या आता उन्हामध्ये सुकायला लावल्यात मी. ओके, जे मी आधी धुवून ठेवलेले आहेत तांदूळ, ते लाल तांदूळ आणि दुसरे रॅशनचे तांदूळ आणि गहू आणलेत ते पण सुकत घालायचे आहेत. आज ना एकदम मस्त कडक ऊन पडलं आहे. तर आता बरं हे तर सुकत घातल्यात आणि वरती सुकायला घेऊन येता येतं नाकी नावले म्हणजे 50 किलो तांदूळ. कारण की थोडे थोडे करून एक 5 फेऱ्या मारल्या तेव्हा कुठे जाऊन एवढे तांदूळात आलेत. आता दुसऱ्यांनी टाक्या वगैरे सगळ्या उन्हामध्ये ठेवून देते. टाक्या प्लस सुकी मच्छी, त्याच्यानंतर जे तांदूळ, गहू जे दुसरे आहेत आतमध्ये ते पण लगेच आणून सुकायला टाकते. जेणेकरून मग त्रास होईल तर आज एक दिवसच होईल, नाहीतर मग ते रोज रोज नाही शक्य. कारण की आता पाऊस कधीही म्हणजे सुरुवात करू शकतो. त्याच्यामुळे वातावरण असं काहीसं आहे आजचं. म्हणजे ऊन येते पण थोड्या वेळानंतर पुन्हा सावली होते, ऊन येते पुन्हा सावली होते, म्हणून भीती वाटते आहे वेळ. तर आज याच्या पाठी लागते कारण की 1, 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या टेरेसवर पत्रा मारायचं काम सुरू होणार आहे. ते दादांना बोलवलेलं, ॲडव्हान्स वगैरे आपण त्यांना दिलं आहे आणि ते बोलले माझं थोडंसं काम सुरू आहे दुसरीकडे, ते आटोपलं की मग तुमचं काम सुरू करतो आहे मी. त्याच्यामुळे बरं तांदूळ, गहू एकदाचे सुकून घेते. मग एकदा आपल्या टेरेसवर पत्रा बसले की मग काय तांदूळ सुकवायचे पण सगळे वांदे होणार. मग तिकडे तळ्यावर घेऊन जायला लागतील तांदूळ धुतले की कारण की मग इथे सुकणार नाही ना त्याच्यामुळे. आणि पत्रा मारणं पण खूप गरजेचं आहे. आता किती वर्ष झाले आम्ही इथे येऊन राहतो या घरामध्ये, गळत नव्हतं बिलकुल टेरेसवरून, पण मागच्या पावसाळ्यापासून मग गळते. तुम्हाला मी गेल्या वर्षी पण दाखवले, पावसाळ्यामध्ये थोडं थोडं गळायचं सुरू झालं आहे. आणि मग वांदे नको ना व्हायला, कारण की घरामध्ये आपल्या पुराचं पाणी येतं आणि वरून जर टेरेस गळतं आहे आणि मग राहायचं कुठे पावसाळ्यामध्ये. त्याच्यामुळे पत्रा मारायचा मी आता डिसिजन घेतलेला आहे. 1, 2, 3 दिवसामध्ये आपल्या टेरेसवर पत्रा मारायचं काम सुरू होईल. ओके, म्हणून आज बरं थोडी मेहनत होईल. तर सगळे तांदूळ, गहू जे काही सुकवायचे आहेत ते आणून टाकून देते, मच्छी वगैरे. ओके, आता जास्त टाईमपास नाही करत, ऊन पण खूप जास्त पडला इथे. आणि मग वेळ असाच नाही घालवत कारण की जेवण पण बनवायचं आहे. घरामध्ये सगळी कामं अजून तशीच पेंडिंग आहेत. उठल्यापासून मग ते तांदळाचीच पाठी लागली मी, तेच आवरत होती. तर आता नाश्त्यामध्ये आज कांदे पोहे बनवलेले चिन्मयला दिलेत. आता चिन्मय उठले, फ्रेश वगैरे झालं आहे, कामावर जाण्यासाठी त्याला नाश्ता दिला आहे खाली. त्याच्यानंतर मनुष नाश्ता करून वर आला आहे. आणि चला, आजचा दिवस मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू.
चला आपल्या अंगणामध्ये पसारा तुम्ही बघू शकता आणि भंगारवाला आलाय. अरे तुम्ही वापिस आ गए क्या? चला भंगार रुको देती हूँ मैं, रुका उधर ही रुको देती हूँ. चला आता भंगारवाल्याला बोलवलं आहे. जे काही प्लॅस्टिक वगैरे जमा करून ठेवलं आहे ते सगळं देऊन टाकते याला पाऊस पडायच्या आधी. आणि तुम्ही अंगणामध्ये आपल्या पसारा बघू शकता किती पडला आहे तो. आज हे काहीही करून सगळं आवरायचं आहे. आणि जांभळीच्या झाडाखाली जांभळांचा एवढा सडा पडला आहे नुसतं ते काळा काळा झालं आहे तिथे. चला जाऊयात आता खाली. भंगारवाला आला इथं. भंगारवाल्याला काम लावून दिलं आहे मी. त्याला बोलली तुझ्याकडे डब्बा आहे तो मला दे, त्या डब्याचं मला काम आहे. अरे भाई तुमसे नहीं पूरी लगता है. नहीं वैसा बहुत मोटा पड़ता है ना. हाँ रहने दो सब जाएगा वो इसी काम से. आता जेवण बनवायला घेतलं होतं मी. एकीकडे भात ठेवला आहे, एकीकडे चिकन बनवत ठेवलं आहे. आणि आत्ता गुंदवलीवरून आपल्या फॅमिली मेंबरचा कॉल आला आहे. त्यांना 1-2 वाजेपर्यंत 15 भाकऱ्या पाहिजेत. आणि आत्ता वाजल्यात बरोबर 12:15. 12 वाजून 10 मिनटात त्यांनी कॉल केला की ताई आम्हाला भाकऱ्या भेटतील का. आता कसं आहे माहिती आहे का, आपले फॅमिली मेंबर आपले ब्लॉग्स बघून जर आपल्याला भाकऱ्यांची ऑर्डर देतात किंवा आपल्या व्यवसायामध्ये जर आपल्याला सपोर्ट करतात तर नाही बोलायला चांगलं नाही वाटत. त्यांनी थोड्या वेळा आधी पण कॉल केलेला. त्यांना लाल भाकऱ्या पाहिजे होत्या रात्याच्या. जे रात्याचे लाल तांदूळ असतात ना, आमच्या आता खेडेगावातल्या लोकांना माहिती आहे रात्याच्या भाकरी म्हणजे काय. लाल तांदूळ असतात त्याच्या भाकऱ्या पाहिजे होत्या. पण ते तांदूळ मी दळलेच नाही आहेत. त्याच्यामुळे मग मी त्यांना नाही बोलली बरं तांदूळ दळलेले नाही आहेत इथे. तर मग त्यांनी थोड्या वेळात नंतर परत कॉल केला की ताई मग चालेल सफेद भाकरी द्या पण द्या. तर आता 2 वाजता त्यांना भाकऱ्या करून द्यायच्या आहेत. आणि आता 12:15 वाजल्यात. आता एकीकडे भात ठेवला आहे मी गॅसवर शिजायला, एकीकडे चिकन लावलं आहे. आणि आता बरं जे नाश्ता बिष्टाची जी काही भांडी आहेत ते आता बरं आवरून घेते. तर आता ती जर आता आवरत बसली तर मग त्यांच्या भाकरी वेळेवर होणार नाही. तर आता चला उन्हावण्याला पाणी ठेवलं आहे मी चुलीवर. नाही आता घेते उन्हावणे लगेच. पाणी तर ठेवले चूल पेटून उन्हावण्यासाठी. तुम्हाला काही दिसते की नाही बरोबर. कॅमेराचा अँगल कसं झालं का माहिती नाही, तर सेट तर केलं आहे मी तिथे. चला आता एकीकडे ना गॅसवर भात आणि चिकन पण शिजतंय. आणि आता चुलीवर घेते भाकरी बनवायला. चालू घेते. चला मंडळी आता इथे आपण सुरुवात केली भाकऱ्या बनवायला. ओके. आणि पोरं पण आले जेवायला बाहेर. शुभम, चिन्मय. त्यांना सांगितलं आता हाताने घ्या जेवायला बरं. ह्या बघा इथे आपल्या भाकऱ्या होत आहेत. ओके. गरमी एवढी लागते ना इथं. हे बघा केवढं गरम झालं आहे. मला घाम आला आहे नुसता घाम. पण काय करायचं आता पोटासाठी तर एवढा तरी त्रास सहन करायलाच लागेल ना. आपलं तरी चांगला दिवस आहेत. आपण AC मध्ये फॅन खाली बसतो, दिवसभर आरामात कामं करतो. पण जे काही मजदूर लोक आहेत त्यांना मला थंड पाणी घेऊन आलं आहे. शुभमला जेवायला तेच ना तरच गॅस खालते. हो भाऊ झोपले का, त्याला उठा. तर जी माणसं दिवसभर उन्हा पावसामध्ये काम करतात त्यांचं बिचाऱ्यांचं कसं. आपण शुभम सुबह क्यों नहीं आया? सुबह चाय बना के पी लिया मैंने. तो इधर चाय भी बनाए थे तेरे लिए, नाश्ता बनाया था कांदे पोहे. हाँ धूप था. तू उठा ही नहीं होगा चिन्मय के जैसे. चिन्मय भी 10:15 बजे उठा. 45 उठा मैं. हाँ तो चलो चावल लो दूसरा. हो गया. भाकरी तू क्या मीठ कमी पडले. अरे भाकऱ्या बनवायला घेतल्या ना तिकडे. चला मंडळी पोरं पण तिकडे जेवायला बसल्यात. चिकनमध्ये पण ते मीठ कमी पडलं घाईमध्ये. मी तिकडे फोडणी दिली चिकनला. चिकन आदवला आणि लगेच भाकऱ्या करायला घेतल्या. कळवलीवरूनच्या ताईने आपल्याला भाकऱ्या सांगितल्या. त्यांना 2 वाजता बरोबर भाकऱ्या द्यायच्या आहेत. त्यामुळे 2पर्यंत द्या ताई. तर आता 1:15 वाजलाय. मी लगेच भाकऱ्या करायला घेतल्या. बरं 2 वाजेपर्यंत नको, मग 2 वाजता ते येणार जेवणार कधी. म्हणून मी भांडे वगैरे नाश्त्याची घासायची ठेवली आणि आधी भाकऱ्या करायला घेतल्या. तर आता त्यांना कॉल करते आणि बोलवते भाकऱ्या घेऊन जा बरं. हां चलो झालं हे बघा इथे झावले पण पडले झाडावरून ना. आपल्याला खरादा बनवायला कामी येईल कधी. चला आता अंगणामध्ये पण बऱ्यापैकी सावली येत चालले. ऊन असते 10च्या नंतर.
तर आता झाडांच्या खाली सावले आले. आता जेवण वगैरे झालं ना की अंगणा साफ करायच्या मागे लागू जरा. या मंडळी जेवायला मस्त चिकन आणि भात. तर बरोबर 2 वाजल्यात आणि मी बघा मस्त बाहेर बसल्यात जेवायला. का थंडगार वातावरण झाले. या मस्त जेवायला. मंडळी हे बघा धुलोरा धुळवड चावल बघता टेरिसवर. उरला तर चावल टेरिसवर खाली जा उठ पटकन. मंडळी चावल टाकला आणि टेरेसवर सुकाला ना. धुलवड बघ कशी आली. आईला धवलेलं चावल मागलं असलं तर परत. बरी तरी शांत तरी झाली तिला की 1 मिनिटान. 2000 years later. चला मंडळी आता चिन्मय पण आले कामावरून. तर चिन्मयने बघा इथे नाश्ता बनवायला घेतले मस्त. तो तिकडं मस्त सुट्ट्यांचा आनंद घेते भाऊ. मेच्या सुट्ट्या लागल्या भाऊला. जसं शाळेंच्या पोरांना सुट्ट्या लागतात तुझ्या भाऊला सुट्ट्या लागल्या. लकू बाबू तू खाणार चकना आहे का तू बघतो कुठं. अय शेंडुल्या हे बाबुडी ताप परत घेईन ना लाल बिल. लगुली लगुली चिकन दे मम्मीला. एक चिकन दे. नको चिवला आधीवर टाकू नको नको. चला आता चिन्मय कामावरून आला आणि त्याला पाठवलेल्या भाकऱ्या पोचवायला. आता आपल्याला दुपारी पण ऑर्डर होती आणि संध्याकाळी पण होती भाकऱ्यांची ऑर्डर. तर भाकऱ्यांची ऑर्डर देऊन आलं आहे आणि येताना शेव पण घेऊन आलं आहे दुकानातून. हे बघा आणि आता मस्त भेळ बनवायला घेतली इथं. हे बाबू तू जा तिकडं. बाबूला चवळा समजली वाटतं आता. सांगूनच बस. चला मंडळी या आता त्यांनी पण संध्याकाळचा नाश्ता करायला. आज ना दुपारपासून भाकरी बनवली तर टाईम गेला माझा दुपारच्या नंतर. आता डायरेक्ट संध्याकाळी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केली कारण का भाकऱ्यांच्या जास्त होती त्याच्यामुळे. ओके याच्यामध्ये भाऊला दे. लकी खाली मस्त होते तुला मी. भाऊला दे आधी. भाऊला दे अजून टाक त्याच्यात. शुभम किती वाजता येणार आहे. शुभमला केलेला का कॉल. 10 वाजता क्लोजिंग आहे का त्याची. अरे तुला नाईट आहे 10 वाजेपर्यंत. 10च्या नंतर येईल तो आज. चला आता आम्ही नाश्ता करून घेतोय. या तुम्ही पण फॅन नको मला प्लेटमध्ये दे. मला प्लेटमध्ये पाहिजे. फरमाईशी मग आता आणली ना प्लेट कशाला आणली ती. फरमाईशीचा काही प्रश्न आला. घे चमचा घे. दे चमचा. या मंडळी मस्त भेळ खायला मस्त संध्याकाळचा नाश्ता करायला. का तुम्ही घरी आहे बरे. चला मंडळी या आता तुम्ही पण जेवायला. रात्रीचं 10 वाजलं आणि आत्ता जेवायला घेतले आम्ही. तेच बनवले मस्त तांदळाची भाकरी आमलेट आणि ते बोंबल्या बनवल्यात खूप दिवसाच्या नंतर लसूण आणि कांद्यावरती आणि त्याच्यामध्ये मस्त आंबे घातले. ओके चू कसं आहे जेवण. मस्त आहे म्हणून तुला पटला का. गणपती वरतीच बसते. आणि मंडळी आता 10 वाजता आम्ही जेवायला घेतले. आता शुभम अजून आला नाही कामावरून. त्याला आताच कॉल केलेला पण त्याचे क्लोजिंग चालू आहे. तर बोला मला अजून खूप जास्त उशीर होईल तुम्ही जेवून घ्या. मी नाश्ता केला आहे. जेवायला येतो मी कामावरून आल्यावर. तर चला आता आम्हाला पण जोराची भूक लागली. 10 वाजले वाट बघता फक्त त्याची. ओके फॅन बंद केले. एवढा गरम होते ना डेंजरवाला एकदम काय बोलून फायदा नाही. चला आणि दुसरी गोष्ट आज खूप दिवसाच्या नंतर बोंबल्या बनवल्या ना या जेवायला. बरं लागतं एकदम. हे बसलो तुमची मी टेस्टी झालं एकदम. हे कशी झाली बोंबली. मस्त लागतं ना लसूणवरती बनवलं ना. आंबा लसूण लसूण जास्त टाकले ना म्हणून चविष्ट लागते एकदम. आणि लक्की बघा आमचं झोप आले पोऱ्याच्या डोळ्यावर. झोप डोळे मिटकते मध्ये मध्ये पण तो काही झोपाचं नाव घे नाही. जेवून आले इकडं आमच्याजवळ ना बाबू. लकुली भूक लागली बाबू तुला का झोप आले. जेवला तो. चला मंडळी जेवतो आम्ही आता. शुभम पण आले जेवायला. डायरेक्ट कंपनीचं झाला का तू इकडं. बरोबर 10 किती वाजता आला रे तू. 10च्या नंतर आलास ना. 10:15 वाजता आला तू. 10:30 झाले आता. 10:17 झाले. खाले खाले मम्मी पोच घेईन बरोबर.
ए यांची लगे भांडण होते. हे तुम्हाला काही लागते का? मंडळी आता आमची जी सगळ्याची जेवणं वगैरे आवरलेत. शुभम पण गेला घरी त्याच्या झोपायला. त्याला बोलले इथे थांब ना, तर तो बोलला नको जातो मी घरी. तर तो पण आता घरी गेला. चिन्मय मनीष पण गेले झोपायला. आता लक्की आणि मी आम्ही दोघेच जण जागे आहोत. बाकी सगळे मंडळी घरातले झोपले. लक्की जोपर्यंत मी लाईट ऑफ करून झोपत नाही तोपर्यंत आमचं लक्की काय झोपणार नाही. लक्कू झोप नाही तुला? नाही झोप येत? कसं बघते बघा. जोपर्यंत मी लाईट बंद करून मी झोपत नाही ना तोपर्यंत हा पोरगा काय झोपणारच नाही. काय त्याला सवय लागली काय माहिती. मी रात्री कधी कधी व्हिडिओ एडिट करायला 2-2:30पर्यंत जागी असते ना, तोपर्यंत तो पोरगा जागा असणार. तोपर्यंत जिन्यावर जाऊन बसेल, परत उठून माझ्याजवळ येऊन बसेल, परत जिन्यावर जाऊन बसेल, परत खिडकीमधून बघेल कोण काय आवाज येते काय येते ते. असं पोरगा आहे. आणि मग सकाळी धूम झोपतो 12-12:30पर्यंत. उठतच नाही लवकर सकाळी मग. हां तर चला आता असं फॅन बंद केलं तर मला लगेच घाम आला बघा. आणि फॅनचा ना खूप जास्त आवाज येतो. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती फॅनचा, त्याच्यामुळे बंदच करतो मी ब्लॉग शूट करायला घेतल्यावर. तर चला आता उशीर पण खूप जास्त झाला आहे आणि मी आता ब्लॉगचा एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. मंडळी बाय बाय.